during the school vacation of our children, लेकरांच्या शाळेच्या सुट्टीच्या वेळेला our family go out for small road trips. आमचं जे कुटुंब आहे ते एका छोट्याशा प्रवासामध्ये किंवा रोड ट्रिपमध्ये जातं. I think the farthest we have gone is somewhere around 400 kilometers. मला असं वाटतं की सर्वात दूर जे ठिकाणी गेलो असेल ते जवळजवळ 400 किलोमीटर असेल. Before the trip, the kids are excited. आणि त्या ट्रिपची ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेला They are counting the days and they can't wait to get on the road. जे लहान लेकरं आहेत ते दिवस मोजत असतात आणि ते थांबूच वाटच पाहू शकत नाहीत की ज्या वेळेस ते त्या रस्त्याचा प्रवास चालू करतील. And then finally the day comes and we are on the road. आणि मग शेवटी तो दिवस येतो आणि मग आमचा प्रवास चालू होतो. And maybe we have driven just 10 kilometers in the city. आणि कदाचित 10 किलोमीटर अंतर शहरामध्ये घालविल्यानंतर The inevitable question comes. आणि मग तो दरवेळेस येणारा प्रश्न उपस्थित होतो. Are we there? आम्ही तिथे पोहोचलो आहोत का? How much more time? आणखी किती वेळ? If I'm not wrong, it's the question all traveling children ask their parents. आणि मी जर असं माझी समजूत आहे की प्रत्येक जो प्रवास करणारा लहान लेकरू आपल्या आई वडिलांना हा प्रश्न विचारत असेल. The time between where they are and where they are going is hard. आणि जी वेळ जे त्या ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी ते जाणार आहे तो जो वेळ आहे तो कठीण असतो त्यांच्यासाठी. To be honest, even as parents, we want the trip to end and the good times of vacation begin. आणि आई वडील ह्या नात्याने आमची देखील हीच अपेक्षा असते की तो जो प्रवास आहे तो लवकर संपवावा आणि ती सुट्टीची वेळ जी आहे ती चालू व्हावी. Before rescuing the Israelites from slavery, इस्रायल लोकांचा बचाव त्या दास्यातून करण्याच्या आधी and leading them out of Egypt, आणि त्यांना मिस्रातून बाहेर आणण्याच्या आधी Moses told them that God is going to lead them to a land for flowing milk and honey. मोशेने त्या लोकांना सांगितलं की देव तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा देशामध्ये ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहतात. And God did. He fulfilled his promise. आणि परमेश्वराने त्याचं अभिवचन पाळलं. But first they spent 40 years wandering in the desert. पण त्याच्या आधी त्यांनी 40 वर्ष घालविली त्या अरण्यामध्ये फेरफटका मारण्यामध्ये. They were not lost. ते काही गमावलेलं नव्हते. They were wandering for a purpose. आणि त्या ठिकाणी ते फेरफटका एका हेतूसाठी मारत होते. After 400 years of slavery in Egypt, जवळजवळ 400 वर्षांचं जे दास्यत्व होतं मिस्रामध्ये, they needed their hearts, souls and minds reoriented towards God. त्यांना त्यांचं हृदय, त्यांचं मन, त्यांचा जो जीव आहे त्याचं एकाग्रचित्त देवाकडे लावण्याची गरज होती. And this was accomplished in the desert. आणि तेच साध्य झालं त्या अरण्यामध्ये. And I wonder in that 40-year trip, आणि मला असा विचार पडतो की त्या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये how many times Moses heard the question from Israelites. किती वेळेला मोशेने तो प्रश्न इस्रायल लोकांकडून ऐकला असेल. Are we there yet? आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आहोत का? How much more time? आणखी किती वेळ? You see, this is not just the story of Israelites, but it is the story of all of us. आणि ही फक्त इस्रायल लोकांचीच कथा नाही, पण ही कथा आम्हा सर्वांची देखील आहे. It is hard to live in between the time where I started and where I want to be. आणि ही कठीण जातं की त्या वेळेमध्ये राहण्याचं जिथून मी सुरुवात केली आहे आणि मला जिथं पोहोचायचंय त्या वेळेमध्ये. Let me give you a few examples. काही उदाहरण मला तुम्हाला देऊ द्या. Living in between graduating and getting real job is challenging. तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, पदवी मिळाल्यानंतर आणि तुमचा खरा जो नोकरी चालू करण्यामधला जो वेळ आहे, Living in between engagement and getting married is hard. तुमच्या एंगेजमेंट पासून तर त्या लग्नापर्यंतचा जो वेळ असतो तो कठीण असतो. Living in between the diagnosis of a sickness and healing of it is tough.
एक आजार तुम्हाला झाला आहे ह्याचं डायग्नोसिस पासून तर तुम्हाला आरोग्य मिळण्यापर्यंतचा वेळ. Living in between depression and hope or anxiety and peace is exhausting. आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही हताश निराश होता आणि आशय प्राप्त होती तो काळ, आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही भीती असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला आशा मिळते तो काळ. Living in between let go and finding a new employment is difficult. तो जो वेळ असतो ज्यावेळेस तुम्ही सोडून देता आणि एक नवीन नोकरी घेता त्यामधला तो काळ. Living in between saying goodbye to a loved one and being reunited with them in heaven is not so easy. आणि तो जो वेळ असतो ज्यावेळेस तुम्ही एका व्यक्तीला शेवटचा सलाम देता आणि मग त्याला स्वर्गामध्ये भेटण्यापर्यंतचा जो वेळ आहे तो काय सोपा वेळ नाही आहे. The journey between where I am and where I want to be is hard. जो प्रवास आहे मी जिथे आहे आणि मला कुठे जायचं आहे तो प्रवास कठीण असतो. But the fact is we all have wandering experience. पण वास्तविकता ही आहे की आम्हा सर्वांना तो अरण्यामधल्या प्रवासाचा अनुभव येत असतो. We wait in fear for a happy ending and sometimes feel it's like never going to happen. आम्ही अशा साठी थांबतो की तो शेवट चांगला होईल आणि असं कधी कधी वाटतं की तो शेवट आनंदमय शेवट कधीच मिळणार नाही कदाचित. It sometimes seems as if we are wandering in circles. आणि असं कधी वाटतं की आम्ही त्या ठिकाणी फक्त भटकतच आहोत. We feel lost. आम्हाला असं वाटतं की आम्ही हरवलेले आहोत. We want to ask God, are we there yet? आम्हाला परमेश्वराला हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही तोपर्यंत पोहोचलो आहोत का. How much more time? आणखी किती वेळ प्रभू. For many of us, trials and suffering comes in the form of waiting. आम्हा कित्येकांसाठी जो परीक्षा आणि दुःखाचा काळ आहे तो त्या धीराच्या काळामध्ये येतो. But waiting is hard. पण त्या धीर राहून जगणं कठीण आहे. Patience is hard. धीराने जगणं कठीण आहे. वाट पाहत राहणं कठीण आहे. Impatient mind is part of our culture. आणि त्या ठिकाणी आम्हाला घाई गडबड ते आमच्या संस्कृतीचा एक भाग बनला आहे. It is part of our lifestyle. आणि ते आमचं जीवनशैली झालं आहे. We want the journey to get over fast. आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर आमचा तो प्रवास संपवावा. So that we can be in the destination. जेणेकरून आम्ही आमच्या शेवटच्या ठिकाणी पोहोचू. I think we are all infected with the sickness called hurry. मला असं वाटतं की आम्हा सर्वांना तो आजार झाला आहे घाईचा. And that is why patience is hard. आणि त्यामुळेच धीर बाळगणं कठीण जातं. But is God in hurry? पण परमेश्वर घाईत आहे का. Abraham was told you are going to be a father of a nation. It wasn't for many decades that his son Isaac was finally born. अब्राहमाला सांगितलं की तू राष्ट्रांचा पिता होशील, पण कित्येक दशक गेल्यानंतर इसहाक त्याला झाला. Joseph had a dream that his brothers would bow down before him, and this didn't happen for 22 years. योसेफाला स्वप्न पडलं होतं की त्याचे भाऊबंद त्याच्या पुढे नमन करतील, पण 22 वर्ष लागली ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी. David was anointed to be king 20 years before he finally wore the crown. दाविदाला अभिषेक झाला होता की तो राजा होणार आहे इस्रायलचा, पण त्याला 20 वर्ष वाट पाहावी लागली. The Israelites entered the promised land, but they went through a 40 years of wandering. इस्रायल लोक त्या वचनबद्ध देशामध्ये त्यांनी प्रवेश केला, पण त्यांना 40 वर्ष लागली त्या अरण्यातून प्रवास करण्यामध्ये. And God explained the purpose of these 4 decades of wandering in Deuteronomy chapter 8. आणि परमेश्वराने तो जो हेतू आहे तो सांगितला ह्या अरण्यात भटकण्याचा अनुवाद याच्या 8व्या अध्यायामध्ये. Let us turn to Deuteronomy chapter 8. आपण अनुवाद याच्या 8व्या अध्यायाकडे वळूया. We are going to look at verses 2 to 4. 2 ते 4 वचनं आज आपण वाचणार आहोत. But for our meditation we will be focusing on verse 3. पण आपल्या मननासाठी आपण 3ऱ्या वचनावरती लक्ष केंद्रित करणार आहोत.
We human beings, we always want to make a God out of ourselves. आम्ही मनुष्य जे आहोत त्यांना आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या स्वतःतून तो दैवत उत्पन्न करावा, So that we can have things in our own way, की जेणेकरून आम्हाला जशा आम्हाला वाटतात तशा आम्हाला गोष्टी प्राप्त होतील and we can have it in our own time. We can have it quickly. आणि ते आम्हाला आवडणाऱ्या वेळेमध्ये आणि लवकरात लवकर आम्हाला प्राप्त होतील. In Deuteronomy chapter 8 verse 3, अनुवाद 8:3 मध्ये we find God dealing with 5 attitudes by which we try to make ourselves into gods. आपण पाहतो की परमेश्वर 5 वृत्तींमध्ये कार्य करतो, अशा ज्या वृत्ती ज्या आम्हाला असं वाटतात आम्ही स्वतःचं दैवत तयार करत आहोत. And he shows how deficient those attitudes are. आणि ते दाखवून देतं की ह्या ज्या वृत्ती आहेत त्या किती कमकुवत आहेत. First attitude, I know what is better for me. पहिली जी वृत्ती आहे की आपण असं म्हणतो की मला ठाऊक आहे जे गोष्टी माझ्या हिताच्या आहेत. When God sent Moses to deliver them, ज्यावेळेस देवाने मोशेला पाठविलं त्यांना सुटका करण्यासाठी, Moses had faced opposition not only from Pharaoh but also from the fellow Israelites. मोशेला विरोध फक्त फारोकडून झाला नाही, पण त्याच्या भाऊबंद जे इस्रायल लोक होते त्यांच्यापासून देखील झाला. Even though they were in slavery, they thought they knew better. जरी ते दास्यगृहात होते तरी त्यांना असं वाटत होतं की त्यांना अधिक चांगलं माहिती आहे. So we read in verse 3, त्यामुळे आपण 3ऱ्या वचनात वाचतो He humbled you. की त्याने तुम्हाला नम्र केले. See, all of God's education begins here. आणि देवाचं जे सर्व जे शिकवण आहे ती इथून चालू होते. If we are not humble and not teachable, God cannot fulfill His plans in our life. जर तुम्ही स्वतःला लीन करत नाही, तुम्ही त्याच्यापासून शिकविण्याची वृत्ती बाळगत नाही, तर देव त्याची योजना तुमच्या जीवनात पूर्ण करणार नाही. But sadly, there are many people who never make this first essential step. They never go beyond this. पण दुःखाची बाब ही की असे कित्येक लोक असतात, ही पहिली जी पाऊल आहे लीनपणाचं, नम्रपणाचं घेतच नाही. See, we have to remember that we are not in control. हे लक्षात घेतलं पाहिजे की आमचा स्वतःचा ताबा नाही आहे. We are not calling the shots, God is. आम्ही त्या ठिकाणी कार्य करत नाही, पण देव त्या ठिकाणी कार्य करत आहे. But none of us like this fact. पण आम्हापैकी कोणालाच ही बाब आवडत नाही. So when the Israelites ran out of food or they seen that the food supply is less, they concluded that God had forgotten them. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांना दिसलं की त्यांचं जे अन्न पुरवठा आहे तो संपला आहे, त्यांना असं वाटलं की परमेश्वर त्यांना विसरला आहे. They kept accusing Moses that God brought them out of Egypt so that they will die in the desert. आणि ते मोशेला दोष लावू लागले की देवाने त्यांना मिस्रमधून बाहेर आणलं आहे अरण्यात मरण्यासाठी. In Exodus chapter 16, we find God responding to that. आपण निर्गम 16 मध्ये पाहतो की परमेश्वर ह्याला प्रत्युत्तर देत आहे. While they grumbled, God fed them. आणि ज्या वेळेस ते त्या ठिकाणी कुरकुर करायचे त्यावेळेस देवाने त्यांना उत्तर दिलं. God caused them to hunger. आणि देवाने त्यांना त्या ठिकाणी भुकेला म्हणून त्यांना राहू दिलं. To show that not only their stomachs were empty, but their hearts were also empty. हे दाखविण्यासाठी की त्यांचे फक्त पोटच रिकामं नाही, पण त्यांचं हृदय देखील भुकेला आहे. And He fed them with things which they never expected. आणि त्यांनी अशा गोष्टी पुरवल्या परमेश्वराने त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती. And this was humbling. आणि हा जो सर्व क्रिया होती ही नम्र करणारी होती. The fact is, वास्तविक grumblers and complainers are opposite of being humble. जे कुरकुर करणारे आहेत आणि जे तक्रार करणारे आहेत ते नम्रतेच्या विरोधात वागणारे आहेत. They forget who they are and who God is. ते विसरून जातात की ते कोण आहेत आणि प्रभू कोण आहे ते. In a research done by the University of Denver, युनिव्हर्सिटी ऑफ डेन्व्हर नी जो रिसर्च केला आहे, they looked at couples who were in their first 10 years of marriage. त्यांनी पाहिलं की जे दाम्पत्य त्यांच्या पहिल्या 10 वर्षांच्या ज्या लग्नाच्या विवाहाच्या प्रवासामध्ये आहेत. They said one of the most accurate ways of predicting whether they will stay together or not आणि त्यांनी आकलन केलं की हे जे दाम्पत्य आहे ते कायमस्वरूपी एकत्र राहतील किंवा नाही.
is by examining how much complaining or grumbling happens. आणि त्यांनी ह्याचं आकलन केलं हे ठरविण्यासाठी की त्यांच्या जीवनामध्ये किती कुरकुर होते आणि किती तक्रार होतात. Now they found in marriages त्यांनी पाहिलं की विवाहामध्ये where the whining or complaining or criticizing, if it is 5 comments per 100 comments, त्यांनी असं पाहिलं की जर 100 विधानं जर दाम्पत्य करत असतील त्या 100 पैकी जर 5 विधानं किंवा त्याच्यापेक्षा कमी विधानं 5 or less than 5, 5 विधानं किंवा त्याच्यापैकी 5च्या कमी विधानं, that marriage had great chance of being happy and the couples to stay together. 100 पैकी ज्यावेळेस 5 किंवा 5 पेक्षा कमी तक्रारचे विधानं असतील त्यावेळेस तो विवाह त्याचं शक्यता जास्त असते की ते विवाह कायमस्वरूपी राहील. But in marriages where there is 10 or more negative comments per 100 comments, it becomes sure that this marriage was going to happen, not make it. पण असा विवाह ज्यामध्ये 100 विधानं जे दाम्पत्य करतात त्यापैकी जर 10 विधानं किंवा त्यापेक्षा जास्त नकारात्मक असतील किंवा कुरकुर करणारे असतील तर ते म्हणतात की ह्यामध्ये शक्यता आहे की हा विवाह कायमस्वरूपी टिकणार नाही. This is something for us to think. आणि हे काहीतरी बाब आम्हासाठी विचार करण्याजोगी आहे. When the Israelites kept complaining and grumbling and criticizing, ज्यावेळेस इस्रायल लोक त्या ठिकाणी कुरकुर करू लागले, त्या ठिकाणी तक्रार करू लागले, it was the expression that they did not trust God. आणि हे दाखवून दिलं की त्यांचा देवावरती भरोसा नव्हता. But what they really wanted was control. पण त्यांना काय हवं होतं, देवाची इच्छा होती की त्यांनी त्याच्या जवळ यावं. But God taught them or humbled them by teaching them patience. पण देवाने त्यांना शिकवलं, धीर शिकवला, त्यांना नम्र होण्यासाठी शिकवलं. And this he did without humiliating them. आणि हे त्याने केलं त्यांचा अपमान न करता. In our patient waiting, आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी धीराने वाट पाहतो, God humbles us without humiliating us. देव आम्हाला नम्र करतो, आमचा अपमान न करता. The second attitude, दुसरी जी वृत्ती आहे, I can do it on my own. मी स्वतःच्या हिमतीवरती ते करू शकतो. Many people recite the Lord's Prayer, which contains the line, "Give us this day our daily bread." कित्येक लोक अशी प्रार्थना करतात, प्रभूची प्रार्थना की आम्हाला आमची रोजची भाकर आज आम्हाच दे. But secretly, पण त्या ठिकाणी सिक्रेटमध्ये they may sometimes feel like the ungrateful cartoon character who prayed before his meal. ते कदाचित असा विचार करत असतील की त्या कार्टूनच्या कॅरेक्टर प्रमाणे जो अशी प्रार्थना करतो, "Dear God, we paid for all this, so thanks for nothing." प्रिय प्रभू, आम्ही ह्या सर्व भोजनासाठी किंमत मोजली आहे, त्यामुळे तुला आम्ही धन्यवाद कशासाठीही देत नाही. Sometimes we think that if I have strong will, that is enough. कधीतरी आम्हाला असं वाटतं की जर आमची आत्मशक्ती किंवा इच्छाशक्ती जर भक्कम असेल तर तेवढी पुरेशी आहे. I'll create my own path. I can make my own destiny. मी माझा स्वतःचा रस्ता तयार करेल, मी माझं स्वतःचं ध्येयापर्यंत पोहोचेल. I can do it on my own. मी स्वतःच्या हिमतीवरती हे करेल. See, God could have easily fed the Israelites right from the beginning. देवाने इस्रायल लोकांना सुरुवातीपासूनच ते अन्न सामग्री पुरवली असती. But God's response in verse 3, it says, causing you to hunger. त्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये देवाचा जो प्रतिसाद होता की त्याने ती भूक लागू दिली. God did not give them manna until the 16th day of the second month of the journey. त्यांच्या प्रवासाच्या 2ऱ्या महिन्याच्या 16व्या दिवशी त्याने मन्ना दिला. For one whole month they were left to their own resources. जवळजवळ 1 महिना किंवा त्याच्यापेक्षाही अधिक दिवस त्यांच्याजवळ जो अन्न पुरवठा होता त्यावरतीच त्यांना भागावं लागलं. When finally the people realized that they have no means to sustain themselves, ज्यावेळेस शेवटी लोकांना जाणीव झाली की त्यांच्याजवळ दुसरा कोणताच सामग्री नाही आहे त्यांना चालू ठेवण्यासाठी,
Then they saw the glory of God which fed them in a way which they never expected. त्यावेळेस त्यांनी परमेश्वराचं गौरव पाहिलं की असा गौरव अशा प्रकारे त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती की त्यांना अन्न पुरवठा होईल. And for the next 39 years and 11 months, God did not stop his manna. आणि मग येणारे 39 वर्ष आणि 11 महिने देवाने तो मन्ना थांबविला नाही. Being in charge of our own destiny is a fantasy we cling to. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या त्या नियतीवरती ताबा मिळवतो अशा प्रकारची कल्पना आम्हाला आवडते करायला. But when God takes us through the desert experience, पण ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला त्या वाळवंटा किंवा अरण्याच्या अनुभवातून घेऊन जातो, we learn to rest ourselves in a God who runs the universe. त्यावेळेस आम्ही शिकतो की आम्ही अवलंबून राहावं अशा देवावरती की जो संपूर्ण जगाचा उत्पन्न करता आहे. We learn to accept that He can take care of us in our wandering time. त्यावेळेस आम्ही हे जाणतो की तो ह्या अरण्याच्या अनुभवातून आमची काळजी घेऊ शकतो. The first attitude, I know what is better for me. पहिली वृत्ती की मला ठाऊक आहे कोणती गोष्ट माझ्या हिताची आहे. God's response, He humbled you. दुसरा देवाचा जो प्रतिसाद आहे की मी तुझ्यामध्ये कार्य करेल, की मी तुला नम्र करेल. Second attitude, I can do it on my own. दुसरी जी वृत्ती आहे की मी स्वतःच्या हिमतीवरती करेल. God's response, He caused them to hunger. देवाचा प्रतिसाद की त्याने त्यांना भूक लागू दिली. Third attitude, I know, if I know more, that is enough. तिसरी जी वृत्ती आहे की मला जर अधिक समजलं तर तेवढं पुरेसं आहे. You see, we all want to know every step of our way. आम्हाला सर्वांना असं वाटतं की आमच्या मार्गातील सगळे पाऊल आम्हाला माहिती पाहिजेत. We want to know all the process then because we feel then we will be secure. आम्हाला असं वाटतं की आमच्या मार्गातील सगळ्या प्रक्रिया आम्हाला जाणीव झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला सुरक्षित वाटेल. The Israelites wanted to know every step so that they thought they will be in control. इस्रायलला वाटलं की त्यांना सगळ्या त्या मार्गातले पाऊल माहिती पाहिजे जेणेकरून त्यांचा ताबा असेल त्या सगळ्या प्रवासामध्ये. Like all of us, they desired self-sufficiency and security. आणि आम्हापैकी आम्हासारखीच त्यांची देखील इच्छा होती की त्यांनी देखील स्वतःवरती अवलंबून राहावं, स्वावलंबी प्रकारे त्यांनी आपलं जीवन जगावं. God's response in verse 3. देवाचा प्रत्युत्तर 3ऱ्या वचनामध्ये, And then feeding you with manna which neither you nor your ancestors had known. आणि तुम्हाला मन्ना खाऊ घातला की जे तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना माहिती नव्हतं. God's provision is not always given in the manner in which we expect. देवाचा जो पुरवठा आहे तो प्रत्येक वेळेस आम्हाला जसं वाटतं तशा प्रकारे येत नाही. Has it not happened to you असं तुम्हाबरोबर घडलं नाही का that we are waiting for the expected answer, की आम्ही त्या अपेक्षित उत्तराची वाट पाहत आहोत, but the Lord surprises us with something completely different? पण देव आम्हाला आश्चर्य करतो वेगळंच उत्तर घेऊन. Remember, God allowed Elijah to hunger and then fed him with ravens. आपण आठवूयात की एलियाला देखील त्याला भूक लागू दिली आणि मग त्यानंतर त्या कावळ्यांनी त्याला अन्न पुरवठा केला. The 5,000 people were fed with scanty 5 loaves and 2 fishes and 12 baskets remained. ते 5,000 लोकांना 5 भाकरी 2 मास्यांनी त्यांना भोजन देण्यात आलं आणि 12 टोपल्या अन्न उरलं. You see the promise of the Lord in Philippians 4:19, my God shall supply all your needs. आणि देवाचं जे अभिवचन आहे फिलिप्पी 4:19 मधलं की माझा परमेश्वर तुमची सर्व गरज पूर्ण करेल, is still working, it is still true. आणि ते अजूनही कार्यरत आहेत, अजूनही सत्य अभिवचन आहे. But it will be in His way. पण ते परमेश्वराच्या मार्गानुसार होईल. God has called us to live by faith and not by sight. देवाने आम्हाला विश्वासाने जगण्यासाठी बोलवलाय, ना की दृष्टीने जगण्यासाठी. And this journey is full of surprise. आणि हा जो प्रवास आहे तो आश्चर्याने भरलेला आहे.
The fourth attitude. चौथी जी वृत्ती आहे, If I have enough, I do not need God. जर माझ्याजवळ पुरेसा आहे तर मला परमेश्वराची गरज नाही. You know, too often we think that the duty in life is to get all we can. कित्येक वेळेस आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनातील जी जबाबदारी आहे ती आम्हाला जितकं जास्त हस्तगत करता येईल तितकं जास्त हस्तगत करावं. So we are willing to live a life of compromise. त्यावेळेस आम्ही असं तडजोडीचं जीवन जगण्यासाठी तयार असतो. But what is the life we seek, we hope for? पण अशा प्रकारचं कोणतं जीवन आहे ज्याची अपेक्षा आम्ही बाळगत आहोत? Are we only hoping for mere existence? आम्ही फक्त केवळ अस्तित्वासाठी जगत आहोत का? I don't think so. मला असं वाटत नाही. Yet for many of us, the purpose of our existence is just to accumulate. पण कित्येकांसाठी आमच्या अस्तित्वाचा हेतू हाच आहे की आम्ही फक्त साठा हस्तगत करावा. You may exist by material things alone, but you will not live by them. तुम्ही जगू शकता त्या जगी गोष्टीसाठी, वस्तूंसाठी, पण त्याद्वारे तुम्ही जीवन खचितच जगू शकत नाही. Anyone who is thinking that you will live by bread alone, you are actually a living dead. जर असं कोणी विचार करत असेल की ते फक्त भाकरीवर अवलंबूनच राहून जीवन जगू शकता, तर ते खऱ्या अर्थाने अशी त्यांची स्थिती आहे की ते जगत असतानाही मृत आहेत. So in verse 3 we read, त्यामुळे तिसऱ्या वचनात आपण वाचतो, to teach you that man does not live on bread alone. हे तुम्हाला दाखविण्यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही. During these days of difficult times, ह्या दिवसांमध्ये जी कठीण वेळ चालू आहे, I have heard many well-to-do people say, आणि मी पाहिलं आहे की कितीतरी लोक जे चांगलं त्यांची स्थिती आहे ते असं म्हणताना, I am learning money is not everything. मी शिकत आहे की पैसा सर्व काही नाही आहे. Fifth attitude, if I have health, that is enough. पाचवी जी वृत्ती आहे, जर माझ्याजवळ आरोग्य आहे तर ते पुरेसं आहे. We are all concerned about our health. आम्हा सर्वांना आमच्या आरोग्याची काळजी असते. We are willing to exercise, we are willing to sacrifice our favorite food, we are willing to take medication. आम्ही त्या ठिकाणी व्यायाम करतो, आम्हाला आवडणारं अन्न कदाचित खात नाही, आम्ही काहीतरी मेडिकेशन देखील घेतो. But what about our spiritual health? पण आमच्या आत्मिक आरोग्याबद्दल काय? The Israelites in the wilderness may have been concerned about their physical needs. आणि त्या ठिकाणी अरण्यामध्ये ते त्यांच्या शारीरिक आरोग्याबद्दल विचार करत असत. Because desert is not kind. कारण तो अरण्य जो आहे तो काय नम्र नाही किंवा दयाळू नाही. It does not have favorable weather. त्या ठिकाणी तो वातावरण चांगलं नसतं. त्या ठिकाणी They would have thought that their life depended on how well they kept themselves. आणि त्यांना असं वाटलं असतं की त्यांचं जीवन ह्यावरती अवलंबून आहे, ते स्वतःची काळजी कशा चांगल्या प्रकारे घेतात. So God had to teach them. त्यामुळे देवाला त्यांना शिकवावं लागलं. And so we read in verse 3. आणि त्यामुळे तिसऱ्या वचनात आपण वाचतो, But on every word that comes from the mouth of the Lord. पण परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. God isn't interested that you learn to only depend on Him for your physical needs. आणि देव इच्छुक नाही की आम्ही हे शिकावं की फक्त शारीरिक वस्तूंसाठीच आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहावं. He wants you to learn to find your deepest satisfaction in His Word. की त्याची इच्छा आहे की आम्ही शिकावं की आमच्या खोलवरचा जो संतुष्टता आहे ती त्याच्या वचनावरती आम्ही पाहावी, वचनामध्ये मिळवावी. See, if we do not eat, you will feel weak. जर आम्ही खाल्लं नाही तर आम्हाला कमकुवत वाटेल. So also, त्याच प्रकारे I have no doubt, मला ही कोणतीच शंका नाही, many Christians have no joy and they are often low because they do not feed on the Word of God. कित्येक ख्रिस्ती लोक कमकुवत स्वतःला जाणवतात, त्यांच्यामध्ये आनंद दिसत नाही कारण ते देवाच्या वचनाची भाकर खात नाहीत.
And the result? त्याचा परिणाम They find themselves weak in suffering, weak in action. ते स्वतःला कमकुवत पाहतात त्या झगड्यामध्ये, कमकुवत पाहतात कार्यांमध्ये. They suffer, weak in faith, weak in love. त्या ठिकाणी कमकुवत विश्वासामध्ये, प्रीतीमध्ये कमकुवत. Recently, a friend of mine who was quarantined for testing COVID positive, आणि आत्ताच एक जो माझा मित्र आहे ज्याला क्वारंटाईन करण्यात आलं तो कारण त्याला कोविड पॉझिटिव्ह झाला. I asked him, did you carry your things, your laptop or other things to keep you occupied? त्याला मी विचारलं की तू तुझा लॅपटॉप, तुझ्या बाकीच्या सामग्री तू घेऊन आलायस का जेणेकरून तू तुझा वेळ व्यवस्थित घालवू शकशील? And he said, no. तो म्हणाला नाही. But then he said, आणि मग नंतर तो म्हणाला, I brought my Bible. तो म्हणाला की मी माझं बायबल घेऊन आलो आहे. He had come to realize that we live by the word of God. त्याला ही जाणीव होती की आपण जगतो ते देवाच्या वचनातून जगतो. 5 attitudes. 5 वृत्ती. I know what is better for me. मला ठाऊक आहे माझ्या हिताचं काय आहे. The Lord humbled you. देवाने नम्र केलं. Second attitude, I can do it on my own. दुसरी वृत्ती की मी स्वतःच्या हिमतीवरती ते करू शकतो. In verse 3 you read, causing you to hunger. तिसऱ्या वचनात आपण वाचतो की त्यांनी भूक लागू दिली. Third attitude, if I know more, that is enough. तिसरी वृत्ती की मला अधिक जर समजलं तर तेवढं पुरेसं आहे. And then feeding you with manna which neither you nor your ancestors had known. आणि मग परमेश्वराने त्यांना तो मन्ना दिला की जे त्यांना किंवा त्यांच्या पूर्वजांना ठाऊक नव्हता. Fourth attitude, if I have enough, then I do not need God. चौथी वृत्ती की जर माझ्याजवळ पुरेसं आहे तर मला देवाची गरज नाही. In verse 3 we read, to teach you that man does not live on bread alone. की हे परमेश्वराने त्यांना शिकवलं की मनुष्य केवळ भाकरीनेच नव्हे. Fifth attitude, if I have health, that is enough. पाचवी जी वृत्ती आहे की जर माझ्याजवळ जर आरोग्य असेल तर तेवढं पुरेसं आहे. God's response, but you will on every word that comes from the mouth of God. देवाचं प्रत्युत्तर की देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने मनुष्य जगेल. Friends, for some of us trials and come to us as patient waiting. मित्रांनो, काही वेळेला ह्या दुःख आणि परीक्षा येतात त्यावेळेस त्या धीराने बाळगणं गरजेचं आहे. When we are waiting patiently, ज्या वेळेस आम्ही धीराने वाट पाहत आहोत, it is a season when we are stripped of all of these attitudes. अशी ऋतू आहे की ज्या वेळेस ह्या सर्व वृत्ती आमच्यापासून काढून टाकण्यात येत आहेत. It strips us of our self-sufficiency. ते आम्हाला आमचा जो स्वावलंबपणा आहे त्यापासून आम्हाला बाजूला करतात. It is a time we learn to depend our life on God. अशी वेळ असते की ज्या वेळेस आम्ही शिकतो की आमचं जीवन देवावरती अवलंबून राहण्यासाठी. Not our position or bread or hunger, but upon Him. आमची जी पोझिशन आहे ती नाही, आमची स्थिती जी ती आहे ती नाही, पण त्या परमेश्वरावरती अवलंबून राहतो. I want you to note something important here. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे नमूद करावं काहीतरी महत्वाचं. God wanted them to learn not only through hunger, but also through the bread. देवाची इच्छा होती की फक्त भुकेद्वारेच त्यांनी शिकावं नाही, पण त्या भाकरीतूनही शिकावं. Now this is very important. आणि हे फार महत्वाचं आहे. Because we sometimes think that it is only during our limitation and suffering that God speaks to us. असं वाटतं की फक्त आमच्या कमकुवततेमध्ये, आमच्या कमतरतेमध्ये, आमच्या त्रासांमध्येच देव आम्हाशी बोलतो. It is not so. पण तसं नाही आहे. He speaks to us even in prosperity and in times of joy. फलद्रूपपणामध्ये आणि उल्हासाच्या वेळेमध्ये देखील परमेश्वर आम्हाशी बोलतो. But in times of prosperity, पण त्या फलद्रूपपणाच्या वेळेमध्ये, in times of our joy, त्या आनंदाच्या उल्हासाच्या वेळेमध्ये, in the rush of our busyness, आमच्या त्या व्यस्ततेच्या काळामध्ये
How often we have eyes they do not see, ears they do not hear. कित्येक वेळेस आमच्या जवळ असे नेत्र असतात जे पाहत नाहीत, कित्येक वेळेस जे कान असतात जे ऐकत नाहीत. And therefore we pass through these days learning nothing. त्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या दिवसातून निघून जातो काहीच न शिकता. But in the days of silent waiting, पण त्या दिवसांमध्ये ज्या वेळेस आम्ही धीराने वाट पाहत असतो, waiting in patience, त्या वेळेस धीराने आम्ही वाट पाहत असतो, we hear his voice. आम्ही त्याचा आवाज ऐकतो. We have better understanding of God and of ourselves. त्यावेळेस आम्हाला चांगला त्या ठिकाणी समजूत होते देवाची. Let us remember, आम्ही हे लक्षात घेऊया. faith is a journey. विश्वास जो आहे तो एक प्रवास आहे. Though we know the end, जरी आम्हाला शेवट ठाऊक आहे, but God reveals every step one at a time as we go in the journey towards that. पण परमेश्वर तर पाऊल एका वेळेला एक पाऊल आम्हाला प्रदर्शित करतो ज्यावेळेस आम्ही तो प्रवासामध्ये जातो. It's just like you carrying a lamp in the dark and climbing the stairs. ते असं आहे की आम्ही त्या रात्रीच्या अंधकारामध्ये पायऱ्या चढत आहोत आणि आमच्या हातामध्ये कंदील आहे. Though you know where you will be reaching, you do not see all the stairs. जरी तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही कुठे पोहोचणार आहात, पण तुम्हाला सर्व पायऱ्या दिसत नाहीत. The light in your hand shows you enough light to take the next step. हातामधला कंदील तुम्हाला तेवढा प्रकाश देतो जेणेकरून तुम्ही पुढचं पाऊल पाहू शकता. And as you climb one stair, it shows you the next stair. आणि मग ज्या वेळेस तुम्ही त्यामध्ये पाऊल टाकता त्यावेळेस तुम्हाला ते दुसरं पायरी दिसते. It is humbling हे नम्रतेचं आहे to know that you do not know all the steps. की तुम्हाला सर्व पाऊल किंवा त्या पायऱ्या ठाऊक नाहीत. And yet it can be moments आणि तरी देखील त्या क्षणामध्ये we can learn to trust and live by his word. की आम्ही शिकू शकतो आणि त्यावरती भरोसा ठेवू शकतो की परमेश्वराच्या वचनावरती. He humbled you, त्याने नम्र केला आम्हाला, causing you to hunger, त्याने तुम्हाला त्या भूक लागू दिली and then feeding you with manna which neither you nor your ancestors have known. आणि तुम्हाला मन्ना दिला की जे तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना ठाऊक नव्हता. To teach you that man does not live on bread alone, आणि हे शिकविण्यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, but on every word that comes from the mouth of the Lord. पण प्रत्येक वचनातून जगतो जो परमेश्वराच्या मुखातून येतो. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? Are you in the time period of waiting? तुम्ही त्या काळामध्ये जगत आहात का वाट पाहण्याच्या? Waiting for the job, त्या नोकरीसाठी वाट पाहत आहात, waiting for that project, त्या प्रोजेक्टसाठी वाट पाहत आहात, waiting for that healing, त्या आरोग्यासाठी वाट पाहत आहात, waiting for things to happen. गोष्टी घडण्यासाठी वाट पाहत आहात. It is becoming hard, it is becoming difficult. हे कठीण जात आहे, कठीण वेळ आहे. Will you bring your trial, your waiting before the Lord? तुम्ही तुमचा झगडा, तुमचं ती कठीणता देवापुढे घेऊन याल का? God has a purpose देवाजवळ हेतू आहे to teach you that you shall not live by bread alone, but It- by his word. हे दाखविण्यासाठी की आपण केवळ भाकरीनेच नव्हे पण देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगू. His supply of manna is not going to finish. त्याचा मन्नाचा पुरवठा संपणार नाही. He is going to provide your need. तो आमची गरज भागविणारा आहे. Do not give up waiting. त्यावेळेस धीर सोडता कामा नये. Do not compromise your walk with the Lord. देवाबरोबरचं आपलं चालणं त्या ठिकाणी तडजोड करता कामा नये. Do not be discouraged and give up your hope. निराश होऊन आशा सोडून द्यायची नाही.
but bring it to the Lord. पण परमेश्वरापुढे ते घेऊन यायचं. Lord, we bring our patient waiting before you. प्रभू, धीराने वाट पाहणं आमचं तुझ्या पुढे घेऊन येत आहोत. In our own strength, it is difficult for us to go on. प्रभू, आमच्या स्वतःच्या ताकदीवर कठीण जातं पुढे वाटचाल करण्यासाठी. Strengthen us, O Lord. प्रभू, आम्हाला सशक्त कर. Feed us with your manna. तुझा मन्ना आम्हाला प्रदान कर. As we walk to the destination that you have called us. आणि ज्या ठिकाणी त्या ध्येयापर्यंत वाटचाल करत असताना ज्या ध्येयाकडे तू आम्हाला बोलावलं आहेस, Lord, feed us with your manna and strengthen us. प्रभू, तुझ्या मन्नाने आम्हाला भर आणि तुझ्या ताकदीने आम्हाला भर. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.